राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षांमध्ये वार पलटवार पाहायला मिळतोय। स्वतःचं कर्तृत्व नसणाऱ्यांना वडिलांचा सुरक्षित मतदारसंघ लढता आला नाही। रुपाली चाकणकर यांनी रोहिणी खडसे यांच्यावर टीका केली आहे। तर आम्ही रस्त्यावर आंदोलन करून राजकारणामध्ये आलो असं देखील रुपाली चाकणकर म्हणाल्या। दरम्यान शरद पवारांच्या उपकारानं चाकणकर पद भोगत आहेत असा पलटवार रोहिणी खडसे यांनी लगावलाय। स्वतःचं कर्तृत्व नाहीये, वडिलांचं नाव पुढे घेऊन जाऊन मतदारसंघ सुरक्षित असलेला मतदारसंघही ज्यांना लढता आला नाही त्यांनी अशी वक्तव्य करू नयेत। त्याच्यामुळे मी असेल, आम्ही चंद्रकांत दादा असेल, आम्ही संघटनेतून आलोय, चळवळीतून आलोय, रस्त्यावर आंदोलन करून आलोय, जनतेसाठी काम करून आलोय। त्याच्यामुळे आम्हाला 1,500ची किंमत आहे। ज्यांच्यावरती आदरणीय पवार साहेबांच्या उपकाराने ते आज पद भोगता आहेत, बाकी त्यांचं स्वतःचं कर्तृत्व काही नाहीये। त्यांना पवार साहेबांनी दिलंय म्हणून ते आहेत, पण ज्या पवार साहेबांनी त्यांना एवढं दिलं त्या पवार साहेबांना पण त्या सोडून चालल्या गेल्यात। तशा लोकांना मला असं वाटतं फार महत्त्व देण्याची गरज नाही, कारण बाप बदलणाऱ्यापैकी त्या आहेत। ज्यांनी भरपूर दिलं त्यांच्या त्या होऊ शकत नाहीत, तर त्या जनतेच्या काय होणार आहेत। रुपाली चाकणकरांना मी म्हणतो की दुसऱ्याच्या घरात डोकावणं बरं नाही। तुमचं स्वतः बघा, तुम्ही आधी शरद पवारकडे होत्या, आता अजित पवारकडे, तुमचं काय? 1999 पासून आमचं चिन्ह घड्याळ आहे, आम्ही पक्ष नाही बदललेला। त्याच्यामुळे त्यांचे बिचाऱ्यांना जे माहिती पुरवतात त्यांच्याकडून माहिती कमी दिली जाते, बहुतेक अभ्यास कमी पडतोय आणि माहिती फार नसल्यामुळे त्यांची फार अडचण येते। आमचं चिन्ह तेच आहेत, आम्ही त्यांच्यासोबत आहेत, आम्ही पक्ष बदलून कुठे कुठे गेलो नाही। त्याच्यामुळे आम्ही आमचं पाहतोय, त्यांनी कोणाकडे डोकू नये असं मला वाटतं।